खऱ्याला न्याय नाही. पिढ्याच्या पिढ्या संपल्या. पाया पडून सांगतो, शेतकरी वर्गा इतकी वाईट परिस्थिती सध्या कोणाचीच नाही. 3 वर्ष झाले ऋतूच कळाना. एका दिवसात 3 ऋतू आहे. सकाळी थंडी, दुपारी ऊन, आला पाऊस. काय ते शेतकऱ्यानं करायचं? आणि शेतकऱ्याला आधार कोणाचा नाहीये. शेतकऱ्याला 2 वाक्य सांगतो. शेतीला जॉईंट व्यवसाय करा. कुणाचं ऐकू नका. मी स्वतः शेतकरी आहे. शेतीला जॉईंट व्यवसाय करा. गारगारी का, कुल्फी का, पाव का, पाव का, बटारी का, पण शेतकऱ्यानं कुटुंब व्यवस्था चालवण्यासाठी शेती करा. धंदा करा. या जगात काही खरं नाही. नोकऱ्या कावा लागणार. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोलत होतो, मजूर गाडी येईन. आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो, मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल. दिले. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो, मजूर बागायतदाराची खरेदी घेईन. घेतली. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो, मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावा लागेल. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो, हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. हे मी बोंबलत होतो. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे, पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर येडोच आहे. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो, बायको मिळणार नाही. बायको रेंज गेली. काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. आणि अजून काळ बदलणार आहे. नीट वाक्य ऐका. आज मुलीच्या बापाला पैसे द्यायचे. एवढ्यापर्यंत गेले बाप. यंदा पुरीचा बाप आता हुशार झालाय. म्हणतो मी असा आहे बा, मोकळा. पोराचा बापाला अख्खं आपलं. तुम्ही फक्त हा म्हणा. पुरीचा बाप म्हणतो हा काय म्हणा. पोराचा बापाला अख्खं आपलं. पुरीचा बाप आता रुपया सुद्धा खर्च करीत नाही. मस्त तुरा काढून कार्यालयात हिंडतो. भरपूर जेवा. आणि नवरदेवाचा बाप वाढणारा एकच गुलाबजांबू दे, एकच दे. आता अजून थांबा. अजून 5 वर्षानं जमीन मिळणार नाही. सगळे कुटुंब विभक्त निघणार आहेत. 2 एकरवाल्याला 2 पोर आहेत. 20 1 एकर आली. 1 एकरवाल्याला 20 गुंठे. कोंबड्या डालायच्या पुढे. 5 वर्षानं जमीन नाही. तुमचं काय मत आहे? 2 बायको तर कधीच नाही, तो विषय सोडून द्या. 3 नोकरी नाही, धंदा नाही. धंदा काय करणार तुम्ही? 3 किलोमीटरला 6 धाबे, 9 पंप, 71 बार आणि 113 टपऱ्या आहेत. त्यांनी रोडवर माणसं ठुलेत आत या. आहेत का नाही? 5 वर्षाने सत्तार साहेबांच्या अभिष्ट चिंतनात सांगतो, एकच माणूस जगेल जो रात्रंदिवस कष्ट करेल. जो रात्रंदिवस कष्ट करेल तो कधी जो कष्टाला लाजेल तो कधी उपाशी मारणार. आणि जो कष्टाची लाज धरणार नाही तो 2 टाइम खाल्याशिवाय राहणार नाही. पोरांनो, 1ली ते 7वी बेटे सावधान. सत्तार साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला मी तुम्हाला एक काम सांगणार आहे. करणार नक्की. उद्यापासून आंघोळ झाल्यानंतर आई वडिलांच्या पायाला स्पर्श केल्याशिवाय कोणतंही काम करायचं नाही. आई वडिलांचं दर्शन हे पहिलं काम. कोण कोण करणार बोटवर करा. कोण कोण करणार बोटवर करा.
मी पुढच्या वर्षी येईपर्यंत 1 वर्ष हा नियम लावून धरायचा. वेळेला ग्रहपाठ नाही केला तरी चालेल, करेक्ट, पण आई वडिलांचं दर्शन घ्यायलाच. बस बस याच्यावर तुम्ही सुखी व्हाल. कविता करून काय करतो? पागल झाल्यावर कविता करतो. आणि महिला तरुण पोरं तब्येत कमवा. आणि पोरण सांगूनच टाकतो तुम्हाला, ह्या दंगली बिंगलीच्या लफड्यात पडू नका. नका 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 पोरांनो, इतकी वाईट परिस्थिती आहे. पोरांनो, आपल्याला भविष्य आहे. उद्या आपल्याला दुकान टाकायचं आहे. आज कोणत्याही कामाला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. लागत नाही? अरे आम्ही एवढे रात्रदिवस कष्ट करतो. आम्ही तर काही खून करीत नाही, बलात्कार करीत नाही, चोऱ्या करीत नाही, तरी आम्हाला एवढा त्रास आहे. तुमचं कसं असेल? तुम्ही विचार करा. आम्ही तर काही कधी खून केला नाही, का कोणाला लुटलं नाही, का कोणाला फसवलं नाही, का बलात्कार केला नाही, का कोणाचं जीवन बर्बाद केलं नाही, तरी आम्हाला रोज क्लिपा टाकू टाकू त्रास आहे. तुम्ही कशाला येडेवाणी करता? आम्हाला कोर्टापर्यंत जावं लागलं हे यूट्यूबवाल्यांपायी. यांच्या धंद्यापायी आमचा बळी गेला. तुमच्या पाया पडतो पोरांनो, याच्यात उतरू नका. तुमचं काय मत आहे? उद्या पोरांनो तुम्ही तब्येत कमवली, मिलिटरीत जायचं आहे, दाखला चौकीचा मिळाला तर जीवन संपलं. उद्या तुम्हाला दुकान टाकायचं आहे, लायसन्स अडचण आली, दुकान, जीवन संपलं. तुम्ही इंदुरीकर सांगतो तसं जगा. रात्रंदिवस कष्ट करा, पैसा साठवून ठेवा आणि निवांत जगा. हे लई झालं महाराज. काही उपयोग नाही त्याचा, काही उपयोग नाही. तुम्हाला ही तळतळीनं सांगतो. मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे. माझा राग येतोय लोकांना, येऊ द्या. माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाय मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. पण एक ध्यानात ठेवा महाराज, इंदुरीकर कधी जाऊ द्या, तुम्हाला आपली आठवणच येणार. हा माणूस काय म्हणत होता, आज राग येतोय. आता सगळ्या सत्तर साहेबांच्या अभिष्टीने त्याला ग्राउंडापूर आला. सगळ्यांनी रोज मी सांगतो तसा एक नियम करायचा. कराल पोरांनो? आंघोळ तुमचं तर झालं, आईच्या वडिलांचं दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचं. आता सगळे म्हातारे माणसं, पोरं सोरे, कार्यकर्ते, एक 5 मिनिटं फक्त मी सांगतो तेवढं करायचं. रोज आंघोळ झाली की एक 5 मिनिटं देवापुढं बसायचं. बस. हे शरीर मन जर समाधान पावायचं असेल तर तेने सदा चित्ता समाधान. एक समाधान पाहिजे असेल ना, देवघर लावून घ्यायचं. एक 5 मिनिटं बसायचं. हे पाय, हे जे चिंचल चित्त आहे ना, हेच थोडं स्थिर करायचं. स्थिर, कारण बाहेरच्या जगात चित्त स्थिर होत नाही. खिशात सारखे ते खोकणे. आता हे आम्ही मोबाईल वापरतच नाही, एकदम सुखी आहे. कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही. मला तर व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काय नाही, काय. मोबाईलच 2200 रुपयाचा आहे. मी कधी इकतही घेतला नाही. कोणच्या उद्घाटनाला गेलो का मिळतो, तेवढे दिवस काढायचे. वर्षाचा बॅलन्स टाकून देतो, पुन्हा वर्षभर ताण नाही. आणि 1 सेकंद बोलतो मी, यस नो, उलट तिकडं काय घेणार नाही. बरं, त्याला व्हॉट्सअप नाही, त्याला फेसबुक नाही, त्याला काही नाही, त्याच्यामुळं कोणचा ताण नाही, काहीच नाही. मला चॅनल नाही, माझं एक चॅनल नाही. उलटे माझ्या युट्यूबवर लोक श्रीमंत झाले, माझा गेम केला, क्लिपा टाकू टाकू. मला तर काहीच नाही, त्याच्यामुळं समाधान आहे ना. पडल्या पडल्या झोपवतो गाडीत. हे खोकडं चालायची गरजच पडत नाही. हो, आता आपण देवापुढं बसायचं. ठरलं? ठरलं. आणि देवाशी बोलायचं. बोलायचं देवानं आपच पाहिजे. आणि असं दरिद्रेवान नाही बोलायचं देवाशी. काय करू देवा, पोरीचं लगीन जुळणं, भाकर गिळणं, मग पिठलं खाय. दरिद्री काही काही तर देवाला सांगत आहे, काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले. देव म्हणले, बुटानं हाणू का तुला?
देवाला काय म्हणायचं सांगून टाकू. देवा, ए देवा, आपण दोघांचे ना, देव आणि आपण मस्त बोलायचं देवाशी. मी सांगतो तसं बोलायचं. ए देवा, तू शबरीची बोरं खाली, हो. सुदाम्याचे पोहे खाले, हो. विदुर काकाच्या कन्या खाल्या, हो. जनाबाईला दळू लागला, हो. शबरीला बोरं खाली, हो. गोरोबा काकाला मडके घडू लागला, हो. सेना दादाला काम करू लागला, हो. बाळांपण करू लागला, हो. भाजी काढू लागला, हो. दळू लागला, हो. अर्जुनाला घोडे धुवू लागला, हो. घोडे धुवू लागला, हो. लागलो. ज्ञानोबाला भिंत उडू लागला, हो. लागलो. मग आता एक कर ना देवा, एवढ्यांचंही काम तू केलं ना, मग तुझं लेकरू म्हणून एकदा माझ्या हृदयात मला दर्शन दे. बस, किती सोपं आहे. मी तर तुझं लेकरू आहे ना. आणि मग देवाला सांगायचं, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे लिए. हे गाणं नाही, गाणं म्हणलं मी कानपटी देईन. धरला पंढरीचा, साठविला हरी. देवा ये ना, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे लिए. आणि तू जर माझ्या हृदयात आला, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. पण कधी जो वादा किया निभाना पडेगा. कोणता वादा? हेची दान. कधी परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के. पण केव्हा? हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होते. अगर तुकाराम बाबा न होते तर गाथा न होता. अगर माऊली न होते तर ज्ञानेश्वरी न होती. अगर छत्रपती न होते तर हम सुखी न होते. आणि अगर हे शिका, हे देवाकडं मागा. 11 वाजले, आज बसायचं कवर आहे. तुमचा विचार काय आहे? तुमच्या ध्यानात आलं का बसून 2 तास झाले? नाही, जादू आहे आपल्याकडं. एवढे कधी तुम्ही 5-6 दिवसापूर्वी शांत बसले? एवढी लोक आता तुम्ही शांत. एवढे सभेला जर आणायचे ठरले तर 5-25 लाख रुपये लागतात. मग मलाच आता सत्तार साहेबांनी 10-12 लाख द्यायला काय हरकत? त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, चला इंद्रीकर आपला माणूस आहे, गरीबाला देऊन टाका. यांना गप बसवायला 1000 पोलीस लागले असते. मी एकट्यानं गप बसवले. आमची कीर्तनं थोडीशी वाईट आहेत. वाईट नाही म्हणजे तळतळ येते. महाराज, बापानं काय पाप केलाय? पाप का? ज्या बाप ज्या बापानं बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलं. ज्या बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, तो बाप जर रडत असेल तर त्यानं केलेला पाप सांगा मला. काय पाप आहे त्याचं? काय पाप? या 4 वर्षामध्ये तरुण मंडळी नीट ऐका. या 4 वर्षामध्ये 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. दारू न पिणं हा कमीपणा झालाय. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही. इतकी वाईट परिस्थिती झाली. पुढे ऐका, डोकं बंद होईल तुमचं. या 4 वर्षात लाज वाटते 10व्याला जायची. लाज
लाज वाटते हो, दहाव्याला जायची लाज. बाप जिवंत आहे, मुलांना मारावा. बाप जिवंत आहे. 40 वर्षाचा पोरगा दारू पिऊन अपघाताने मरतो आणि 60 वर्षाचा बाप त्याला पाणी पाजतो. हा न्याय कोणता? मुलगा तरुणपणात मरतो आणि त्याची आई त्याला प्रेताजवळ रडते. कोणता न्याय? कोणता न्याय? काय संस्कृती? या 4 वर्षामध्ये महिला मंडळ एखादं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना आणि तो माणूस जर तरुणपणात मेला ना तर त्या प्रेताजवळ त्याची लालाली पोरं उडे आणतात. हो, उडे आणतात. काय माहित त्या पोराला माझा बाप गेलाय, काय माहित त्या पोराला माझी आई विधवा झाली, आणि काय माहित त्या पोरानं की मला माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोर आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोकांनी का आंघोळ घातली? काय उत्तर आहे तुमच्याकडे? बोला. आणि ते प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना पोर विचारतात, आई काय केलत का माझ्या बाबाने? माझ्या बाबाला आई लोकांनी बांधून चालवलं का? आई माझ्या बाबाला बांधून लोकांनी चालवलं, काय केलत? आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात महाराज, आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं, आई पेटलाय माझा बाप, आई पेटलाय. आई म्हणते, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करतो, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तू काल का आला नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना म्हणून मी नाही आलो. शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये उड्या हाणतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसत. पोरं त्याला विचारतात, तू आज खेळत का नाही? अरे माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना म्हणून मी खेळत नाही. शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, तुझा बाबा मेलाय. मेलाय, तुझा बाप मेलाय. ते पोरग घरी येतं आईला म्हणतं, आई ते पोरग घरी येतं आईला म्हणतं, आई मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आई भीतीला धडकी घेते. महाराज, या 4 वर्षात 3रीच पोरग बापाच्या दाव्याला आहे. दारू पिणारे सगळे लोक ध्यानात ठेवा. दारू तुम्ही भरपूर प्या, दारूवर कोणी बोलायचं नाही. आंघोळीला दारू वापरा, बाथरूमला दारू न्या, हातपाय धुवायला दारू वापरा. फक्त नालायक लग्न करू नका, लग्न नका करू. एखाद्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. तुमचं काय मत आहे? जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोलला, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. 80% पोरं पुरी देण्याच्या लायक राहिले नाही. ध्यानात ठेवा. लग्न जमवणारे दलाल, नीट ऐका नालायको, दलाल 50-50 हजार रुपये कमिशन घेता हरामी हो. पुरीकडून 50, पोराकडून 50. संपलं रे जग, संपलं. हा विनोद वाटला तुम्हाला? हा टाइमपास वाटला? अरे याच्यामुळं आपण दुःखी आहे. तुमचं काय मत आहे? का थोडं पुढं सरकवतो, अभंगाचा करंट लावून दिलाय. पहिली गोष्ट आपल्याला ज्ञान नाही आहे, दुसरी गोष्ट आपण विकाराच्या अधीन आहे म्हणून आपल्याला दुःख आहे. पुढे सांगू का, आपली गरज कमी आहे, गरज कमी आहे आणि हाव जास्त आहे. गरज कमी आहे, गरज काय लागत नाही. 2 पायजमे, 2 शर्ट, 2 बनियान, 2 अंडरपॅन्टवर वर्ष जातं. काय लागत नाही, याला काही लागत नाही, काही लागत नाही. फक्त याची गरज कमी आहे, याची हाव जास्त आहे. गरज फार कमी आहे. 3 पत्र्याच्या खोलीमध्ये नवरा बायको मस्त राहतात. 1 गॅसची टाकी 3 महिने जाते. पावशर वांग्यांमध्ये 1 दिवस निघतो. सकाळी कोरडं करायचं, संध्याकाळी पातळ करायचं. चांगलं चालतं, काय नाही. 1 लिटर दूध घेतलं, आदल्या दिवशी अर्धा लिटर दूध खालं, दूध निम शिल्लक राहिलं, त्याच्यात लिंबू पिळलं, दही तयार झालं, त्याचं तूप केलं, ताक तयार झालं, त्याच्यात मिरची टाकली, कढी तयार झाली. खायला काही लागत नाही, खायला काही लागत नाही.
या टीचभर पोटाला काही लागत नाही, याची हाव जास्त आहे. आता पुढे सांगा, हाव थांबली का माणूस थांबला. आणि पाया पडून सांगतो सगळ्या जणांना, थोडं थांबायला शिका. थांबा थोडं, स्वतःसाठी जगा. अरे वाट लावून टाकली या शरीराची, काय तुम्ही संग येणार. ए काय ए काय काय संग येणार आहात. काय संग येणार आहात. आपल्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे. आपल्याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, आपल्याला बुट साठायची सवय नाही. आपल्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे, आपल्याला मोडायची सवय आहे, वाकायची सवय नाही. आणि आपल्याला सगळं विकायची सवय आहे, पण स्वाभिमान विकायची सवय नाही. आणि आपला स्वाभिमान जागा करा, तरच ते एवढा मोठ्या महोत्सवाचं किंमत होईल. आता तुम्हाला दुःख का, याचं अजून पुढं कारण आहे का. एक फायनल झालंय, ज्ञान नाही. हो, आता पहिली गोष्ट, शाळेतली मोबाईल बंद व्हायला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे. पिढी संपेल मला, आणि पिढी संपली, पिढीत काही राहिलं नाही. आता ही माया समोर जी बसल्यात ना, ही मेली नाही म्हणून जिवंत आहेत, नाही तर संपलेले लोक आहे. मला काही नाही. याचं उत्तर ऐका, जोपर्यंत तुम्ही बाहेरचं खाणं बंद करत नाही, तोपर्यंत तुम्हाला कॅन्सर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज सगळ्यात जास्त पेशंट सत्तार साहेब कॅन्सरचे आहेत. सगळ्यात जास्त तुमच्याकडे रोज लोक येतात सगळं. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की बिडी ओढणाऱ्याला कॅन्सर होतो, तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो. तसं नाही आहे. मी स्वतः BSc BEd मास्टर, माझ्या अवतारावर जाऊ नका. हे केस कमी आहेत माझ्या अंगाची, एवढी गावं पाहिली मी. माझ्या इतकी कीर्तनं तर कोणी केली नाही. एका जन्मात, 5ही जन्मात होणार नाही. आणि माझ्या इतका प्रवास कोणी केला नाही एका जन्मात. नाही 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 नाही. मी 10 दिवसात, म्हणजे 7 दिवसात 11,000 किलोमीटर फिरलो. फक्त तळतळ कशाची येते माहिती का महाराज. तुम्हाला राग येतो माझा, येऊ द्या, पण मी तुमचाही तुम्हाला बोलायला पाहिजे, आणि तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. काय मत आहे. मी तुमचा आहे ना, आम्हाला तुम्हाला बोलायचा अधिकारच आहे, आणि तुम्ही माझे आहात, थोडा ऐकायचा अधिकार आहे. पोरांनो, याच्यावर तुमचं काय मत आहे. आणि मी जर तुम्हाला पोरांनो बोललो नाही, आणि तुम्ही जर आमचं ऐकलं नाही, जिंदगी संपेल पोरांनो, संपेल रे पोरांनो. एक प्रयोग करा. तुम्हाला 70 रुपये मी आत्ता देतो. एक प्रयोग करा फक्त. एक पट्टी घ्या, ती पट्टी हाताला गुंडाळा, बँडेज, आणि गळ्यात एक बेल्ट टांगा, आणि 2-3 ठिकाणी चिकट पट्ट्या लावा, आणि अख्ख्या शिल्लोडमध्ये हिंडा. तुम्हाला कोण 200 रुपये देतो मला पाहू द्या. मी 2000 रुपये देतो तुला आत्ता. तुम्हाला 200 आणून दे, 1800 तुला घे. देईन देईन. गावठी भाषेत सांगू, भुईमुगाच्या शेंगात दाणा येतोवरच त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम बंबात आहे. पुढे सांगू, पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. वेळ गेली ना, आपलं जीवन संपलं. त्याचं काय, तुमचं काय मत आहे याच्यावर. कॅन्सर व्हायचा नसेल तर बाहेरचं खाणं बंद करा. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार. नसावे बासर निद्रा बहुवाचन, नसावे बासर निद्रा बहुवाचन. हो आहार विहार, हो युक्त आहार विहार, नेम इंद्रियाचे सार.
घरचं खा, कारण दुधाचं वेगळं आहे. गाईचं दूध प्युअर नाही आहे, पिशवीतलं दूध प्युअर आहे. याचं कारण आहे, गाईचं दूध 29 रुपये आहे आणि पिशवीतलं दूध 70 रुपये आहे. अर्धा लिटरची पिशवी 35 ला आहे, म्हणजे दूध काय लिटर झालं? 70 रुपये पिशवीतलं. आणि शेतकऱ्याचं 30 रुपये. मग प्युअर कोणतं? तुम्ही घरचं खा, कॅन्सर होणार नाही. दुसरा रोग आहे पॅरालिसिस. पॅरालिसिस का होतो? एज्युकेटेड लोक नीट ऐका, 10वीच्या पुढचे. पॅरालिसिस का होतो? रक्तच नाही, रक्तच नाही. तिसरा रोग आहे अटॅक. आणि डॉक्टर विक्टर प्राध्यापक लोक, जरा एज्युकेटेड लोक नीट ऐका. उगाच सुशिक्षितपणाचा अवसान आणायचं आपलं काहीतरी. आम्ही लय सुशिक्षित आहे म्हणून टेबलावर जेवायचं, सॉक्स घालून जेवायचं. सॉक्स घालणाऱ्या माणसाच्या जरी तुम्ही जेवायला बसून पहा, इतका घाण वास येतो त्याच्या पायाचा. कुत्रे मेला आणि त्याचा पाय सारखाच. जरा एज्युकेटेड लोक नीट ऐका. अटॅक नीट ऐका सगळे. अटॅक हा रोग नाही आहे. नाही नाही, अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही आहे, हा मानसिक तणाव आहे. आणि सगळे माणसं माझ्यासमोर बसलेली तणावात आहेत, टेन्शन आहे. काहींना इस्टेट मोकार आहे, पोरग नाही. काहींना इतकी पोर आहे झोपाय जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला,